आमच्या आमदारावर आमचा विश्वास. विधान परिषदेत राजकीय भूकंप आम्हीच करू. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा दावा. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत राजकीय भूकंप केला तर तो आम्हीच करू. विरोधी पक्ष कोणताही राजकीय भूकंप करू शकत नाही, असे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी गुरुवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता पत्रकार परिषदेत दावा केलाय. यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्ष कोणताही राजकीय भूकंप करू शकतात का, असा प्रश्न पत्रकाराने विचारल्यानंतर माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी म्हटलं की विरोधी पक्ष कोणताही राजकीय भूकंप करू शकत नाही. जर राजकीय भूकंप केला तर तो आम्हीच करू. आमच्या आमदारावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. या विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत आपला विजय व्हावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली. गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावल्याने 12 पैकी कोण पराभूत होणार याची राजकीय वर्तुळात अधिक उत्सुकता आहे. त्यात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना येथे राजकीय भूकंप करण्याचा दावा केलाय. घोडेबाजार वगैरे काही नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि NCPचे सर्व उमेदवार आमदार एकत्र आहेत आणि 100% आमचे सारेचे सारे जण निवडून येतील. गेल्या वेळी निवडणूक झाली होती त्यावेळी राजकीय भूकंप झाला होता. उद्या अशी काही शक्यता होऊ शकते? राजकीय भूकंप जर झाला तर तो आम्हीच करणार आहे, त्यांच्याकडून होऊ शकत नाही. जालना समृद्धी मार्गावर खूप भेगा आणि चिरा पडलेला आहे, त्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण खूप वाढलं आणि 1-1.5 वर्ष त्याला सुरू होतं आणि ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्टरला अशी हमी दिली होती की 20 वर्ष याला नाही. असं आहे, राज्य सरकारने नाही असं नाही, राज्य सरकारने आता जे काही रोडच्या संदर्भामधलं धोरण आणलं आहे त्या धोरणामध्ये असं आहे की ज्याला हायब्रिड ॲन्युटी आपण म्हणतो, त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर इस्टिमेट बनवतो. त्याच्यापैकी 50% पैसेच फक्त कॉन्ट्रॅक्टरला द्या जातात आणि पुढचे 10 वर्षे मेंटेनन्स त्याच्याकडे असतं आणि 10 वर्षाचे 10 चेक त्याला दिल्या जातात. आणि जर चांगला रस्ता असला तरच तो पहिल्या वर्षाचा चेक कॅश करतो, पुन्हा दुसऱ्या वर्षी चांगला असला तरच त्याला कॅश करता येतो, तिसऱ्या वर्षी चांगला असेल तरच त्याला तो चेक कॅश करता येतो. 10 वर्षाचे 10 चेक. तो जे म्हणला किंवा ते तुम्ही म्हणता तसं नाही, ते तर मेंटेनन्स ही त्याच्याकडे 10 वर्ष. त्यामुळं काही जरी डॅमेज झाला असेल तर ती कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी, त्याला ती रिपेअर करून द्यावं लागणार आहे.